नमस्कार श्रोतेहो. साहित्य हे केवळ शब्दांचं विश्व नसतं, तर ते भावना, अनुभव, विचार आणि संवेदनाचं प्रतिबिंब असतं. अनेकदा काही व्यक्ती आपल्या लेखणीतून समाज, नातेसंबंध, भावना आणि आयुष्याचे विविध रंग इतक्या सुंदरपणे मांडतात की त्याचं लेखन थेट मनाशी संवाद साधत असतं. श्रोतेहो, आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये साहित्य संवाद या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशाच एक संवेदनशील, सर्जनशील व्यक्तिमत्व, कवयित्री, लेखिका, गीतकार, दिग्दर्शिका आणि माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रज्ञा पळसुले मॅडम यांना. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून साहित्य आणि संगीत क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्य प्रवासाबद्दल, लेखनामागील विचारांबद्दल आणि सर्जनशीलतेच्या प्रवासाबद्दल आज त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा मारूयात. आज त्यांचं आकाशवाणी स्टुडिओमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपण मराठी साहित्य, संगीत आणि माध्यम क्षेत्रात आपण कवयित्री, लेखिका, गीतकार, दिग्दर्शक म्हणून एक स्वतः वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तर आपलं या साहित्याशी जे नातं आहे ते नातं नेमकं केव्हा आणि कसं जुळलं? केव्हा आणि कसं जुळलं हे आता खूप म्हणजे इतकं जुनं आहे ना ते, कारण शाळेत असल्यापासून मी लिहितेय. पण त्याही आधी कसं असतं, आपण लहान असं अगदी बाळपणापासून आपल्यावर जे संस्कार घडतात, आपण ज्या संगोपनामध्ये वाढत असतो त्याचा खूप मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावर होत असतो. तर मी इथे आता हे सांगेन की माझी आजी शिक्षिका होती, तिला भरपूर वाचनाची आवड होती. मी माझ्या आयुष्यातला बाळपणीचा खूप सुंदर काळ, सोनेरी काळ माझ्या आजीसोबत घालवलाय. म्हणजे लोकांना महाभारत काय, रामायण काय हे त्या काळात काय आहे हे माहितीही नसेल, तोपर्यंत मला संपूर्ण महाभारत रामायण माहिती होतं. वा. त्याच्यामुळे तिच्याकडून अनेक गोष्टी चांगल्या चांगल्या शिकायला मिळाल्या. ऐतिहासिक म्हणा, पौराणिक म्हणा किंवा अगदी प्रॅक्टिकल आयुष्यातल्या सुद्धा. त्यामुळे तिच्या वाचनाचा आणि तिच्या घडवण्याचा माझ्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम आहे. ह्याच्यानंतर मग माझ्या आईलाही वाचनाची प्रचंड आवड होती आणि दोघेही शिस्तबद्ध. त्याच्यामुळे घडतानाच आम्ही असं घडलो की कुठल्याही प्रकारचं वाईट सवयी वगैरे न लागता तुम्ही चांगलं जे शिकाल, जे कराल ते तुमच्याकडून चांगलंच घडलं पाहिजे. चुकीचं की बरोबर हे नंतरची गोष्ट आहे. तुम्ही यशस्वी होणार की अपयशी होणार हे पण नंतरची गोष्ट आहे. पण तुमच्याकडून घडताना ॲटलिस्ट ते चांगलं घडावं, त्या संस्कारांमध्ये आम्ही घडलेलो आहोत. घरातलं वातावरणच आपलं एक संस्कारिक होतं असं म्हणायला काही हरकत नाही. वेल कल्चर्ड होतं. आणि वाचनाची माझ्या आईला, आजीला दोघांनाही आवड होती. त्याच्यामुळे ती ऑटोमॅटिक ती माझ्यामध्ये आली. आणि मग हळूहळू इयत्ता 6वीमध्ये असताना मला वाटतं मी माझी पहिली कविता लिहिली असेल. त्याही आधी निबंध लिहायची. निबंध मला लिहायला प्रचंड आवडायचं. त्याच्यामुळे शाळेमध्ये देव अथवा न देव कुठल्या एक कॅरेक्टरला धरून म्हणा की मी काही ना काहीतरी लिहित असायची. मग हळूहळू मग ते कवितेकडे कल गेला. पु ल देशपांड्यांच्या कविता किंवा सुरेश भट यांच्या कविता, अशा अनेक आपल्या बालकवी ह्यांच्या कविता, अशा भरपूर कविता मी लहानपणी वाचलेल्या आहेत, अजूनही वाचत असते. कारण आपलं मराठी साहित्य एवढं अफाट आहे. हो, जेवढं तुम्ही वाचाल तेवढं कमी, एवढं कमी. त्याच्यामुळे ते चालू असतं. म्हणजे लहानपणापासूनच वाचन, कविता, साहित्य याची आपल्याला आवड निर्माण झाली. आणि खरं तर घरातील आपल्या वातावरण जे आहे ते सांस्कृतिक वातावरण, साहित्याशी जवळचा संबंध असा घरातून तुम्हाला मिळत गेला. आणि त्यामुळे निरीक्षण शक्ती आपली आहे, त्यामुळे लेखनाला एक वेगळी दिशा नक्कीच मिळाली आहे. तर मला सांगा की तुमची पहिली कविता किंवा लेख तुम्हाला आठवतोय का? हो, इयत्ता 6वी, जसं मी आत्ता म्हणाली, इयत्ता 6वीमध्ये असताना मी माझी पहिली कविता केली होती. मला वाटतं मी बाथरूममध्येच असेन, आंघोळ करत होती आणि मला अचानक सुचली. नेमकी हे मला काय सुचलं हे तेव्हा मला माहीत नव्हतं, पण काहीतरी सुचलं आणि आपण लिहावं असं म्हणून मी माझ्या बहिणीला लिहायला सांगितलं. कारण
मी बाथरूममध्ये असल्या कारणाने मला ते होतं की असं होऊन जायचं की दुसऱ्या क्षणाला मला हा शब्द आठवेल की नाही. त्याच्यामुळे मी तिला लिहायला सांगितले, मला हे आठवतंय काहीतरी, तू लिही बाबा. मग ती अशा पद्धतीने एक 7-8 ओळींची, जेमतेम 7-8 ओळींची कविता आहे ती, अगदी छोटीशी, पण माझ्या त्यावेळच्या इनोसन्सला जे सुचलं मनामध्ये ते आलं ते मी लिहिलं. आणि आताही ती माझ्या कविता संग्रहात, जो माझा चाहुल खुणा कविता संग्रह आहे, त्याच्यामध्ये मी काहीच नाव नाही लिहिलंय. तेव्हाही मला त्याचं नाव सुचलं नव्हतं. मग तिथेही मी माझी पहिली कविता याच नावाने तिथे मी प्रकाशित केली. छान. मॅडम, तुमची ही पहिली कविता आहे, जी पहिली कविता या नावाने आपल्या संग्रहात आहे, तर ती कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवा. नक्की नक्की. माझी पहिली कविता ह्याच नावाने आहे, त्यामुळे मी शीर्षक कवितेचं माझी पहिली कविता. वाळूच्या बनात सोनेरी उन्हात, वाळूच्या बनात सोनेरी उन्हात, हिरव्या झाडात वाकल्या फांद्यात. वाळूच्या बनात सोनेरी उन्हात, हिरव्या झाडात वाकल्या फांद्यात, झुकल्या पानात गुलाबी रंगात, झुकल्या पानात गुलाबी रंगात, लाल छटात निळ्या पाकळ्यात, लाल छटात निळ्या पाकळ्यात, केशरी मोत्यात छोटुल्या कळ्या, केशरी मोत्यात छोटुल्या कळ्या, भरल्या मनात, भरल्या मनात. थँक्यू. छान. अगदी अगदी बेसिक आहे. इयत्ता 6वीमध्ये असताना मला काय सुचलं होतं मला माहिती नाही, त्या बालमनात ते हे असं सुचलं, फक्त कुठल्या तरी फुलाला पाहिलं होतं बहुतेक. म्हणजे अगदी बालमनातली ही तुमची कविता आहे. छान मॅडम. हो. चारोळ्यांचं पण छान लेखन करताय. हो. ती चारोळी आमच्या श्रोत्यांना ऐकवा. नक्की नक्की. ती कालचीच बात होती, ती कालचीच बात होती, तुझे कळले नाही काही. ती कालचीच बात होती, तुझं कळले नाही काही, डोळ्यांचा धोका होता, डोळ्यांचा धोका होता, मज दिसले नाही काही. दुसरी घेते. मी दरवळते शब्दांमधुनी, मी दरवळते शब्दांमधुनी, तुझीच घेऊन काया. मी दरवळते शब्दांमधुनी, तुझीच घेऊन काया. मातृभाषे, ए मातृभाषे तुझे ऋण किती ग, ए मातृभाषे तुझे ऋण किती ग, या जीवनावर तुझीच मोह माया, या जीवनावर तुझीच मोह माया. छान. मॅडम, आपण स्त्रीमन तुमच्या लेखनात उमटताना दिसते, तर त्याविषयी काय सांगाल? मी स्वतः एक स्त्री आहे ना, त्याच्यामुळे कदाचित माझे अनुभव, माझ्यासारख्या स्त्रियांचे अनुभव, मैत्रिणींचे अनुभव किंवा जवळपासचे असे अनुभव असतात ना, तर तसे अनुभव माझ्या लेखणीमधून निश्चित तुम्हाला बघायला मिळतील. कारण शेवटी कसं आहे, आपल्या मनात ज्या भावना उमटतात ते आपल्या जगण्याचं एक प्रतीक असतं. आणि जगणं म्हणजे काय, आपल्या अनुभवांचं प्रतिबिंब असतं. बरोबर. आपण जे जगत असतो ते अनुभवांच्या रूपात आणि शब्दांच्या शैलीमध्ये आपण एक्सप्रेस केलं की कविता होते. म्हणजे शब्दांमध्ये वास्तव मांडलं जाते थोडक्यात. हो हो. खूप छान मॅडम. कविता लिहिताना मॅडम मला सांगा की भावना अधिक महत्वाच्या वाटतात की शब्द? हो, भावना महत्वाच्या आहेतच, माझ्यासाठी आहेतच. कारण त्या भावनाच तर आपण एक्सप्रेस करत असतो, मांडतो, सादर करतो, तेव्हाच त्याचं मग कवितेमध्ये किंवा एखाद्या गीतामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या आर्टिकलमध्ये रूपांतर होतं. परंतु आपण त्या भावना कोणत्या माध्यमातून मांडतोय तेही तेवढंच महत्त्वाचं आहे, जे की आपण अक्षर आणि शब्दांच्या मांडणी करून ते मांडत असतो. त्यामुळे शब्द आणि भावना हे दोन्ही तेवढंच महत्त्वाचे आणि तेवढंच ते प्रगल्भ आणि साधं सरळ लोकांपर्यंत पोचेल असं असलं पाहिजे. म्हणजे भावना साध्या शब्दात प्रभावीपणे व्यक्त करून ती शैली वाचकांपर्यंत सहज पोचली पाहिजे, असा आपला उद्देश आहे. हो. छान मॅडम. मग तुमच्या मते चांगल्या साहित्यिकाची ओळख काय असते? चांगल्या साहित्यिकाची ओळख म्हणजे, मी तसे तर प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकतात, पण मला नेहमी असं वाटतं की एखाद्याच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये जे काही आहे ते समजा माझ्यापर्यंत पोचतंय आणि त्याच्यावर मी 2दा 3दा 4दा समजा विचार करू लागले तर ते कदाचित ते अजून प्रभावी आहे ते साहित्य, असं मला वाटतं. मग ते सामाजिक असो, भावनिक असो. बघा ना, एखादी कादंबरी म्हणा किंवा एखादं आर्टिकल वाचून झाल्यावर काही वेळ तरी मी त्याच्याविषयी विचार करत असते
की ह्याच्यामध्ये असं असं लिहिलेलं आहे, हे खरंच असं आहे का, किंवा हे कसं असू शकलं असतं वगैरे आपण विचार करतो ना. मग ती प्रेमकथा असो किंवा सामाजिक कथा असो किंवा एखादा बोधपर लेख असो, त्याच्यावर तुम्ही 2दा-3दा विचार करता, याचा अर्थ तो लिहिणारा कुठेतरी यशस्वी झालाय, बरोबर. असं मला वाटतं. मॅडम, आपण विविध वर्तमानपत्रे, मासिके आणि डिजिटल माध्यमातून सातत्याने लेखन करत आहात. तर तुमच्या लेखनामध्ये अभ्यासपूर्ण विचार आणि संवेदनशील मांडणी देखील दिसून येते. तर त्याविषयी काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? जसं मगाशी म्हणाले मी, की मी अनेक वर्षांपासून लिहितेय. पहिल्यांदा कॉलेजच्या मासिकांमध्ये लिहायची, मग लोकल मासिकांमध्ये आणि लोकल वृत्तपत्र जे असतात त्याच्यामध्ये लिहायला लागली. मग हळूहळू थोडासा तो मी, आपण म्हणतो ना, आपलं जसं वय वाढत असतं, आपले विचार करण्याची पद्धत आणि तसंच ती विचार मांडण्याची पद्धतही बदलत जाते. आपण जास्त प्रगल्भ होत जातो, आपले विचार जास्त डेप्थ होत जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी सोशल मीडिया थ्रू किंवा मासिक वर्तमानपत्र ह्याच्यातून मांडत असते. मग अनेक वेळा कसं होतं की समोरून पण विषय येतो. मग हा थोडासा विषय कॉन्टेंट रायटिंगकडे जाऊ शकतो खरं तर, कारण आज कॉन्टेंट रायटिंगलाही तेवढंच महत्त्व आहे. कसं आहे की कारण समोर विषय मिळाला आणि मग त्या विषयावर लिहिलं, त्याचं मला एक मानधन मिळतंय किंवा मानधन मिळत नाहीये हा नंतरचा भाग आला. परंतु समोरच्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी जेव्हा काहीतरी लिहून देतेय, तर मग तो एक कॉन्टेंट रायटिंगचं ते कंटेंट बनतं. बरोबर. ठीक आहे, समोरच्याची रिक्वायरमेंट आहे ना, ती गरज आहे की मला या विषयावर, मला माझ्या ह्या पेपरासाठी या विषयावर मला काहीतरी लिहून हवंय. बरोबर. मग ते मी लिहायला सुरुवात केली, कारण समोर मागणी येत होती. मग ते मी लिहायला सुरुवात केली. मग त्यामुळे काय झालं, वेगवेगळ्या प्रकारचे विषय माझ्याकडून लिहिले गेले. अगदीच मी राजकारणामध्ये फारच ढ आहे ती गोष्ट वेगळी, पण त्या विषयावर मी कधी लिहिलंही नाही. पण अदरवाईज अनेक विषयांवर मी लिहित गेली. मग त्याच्यामध्ये सामाजिक असो, त्याच्यानंतर पॅरेंटिंग असो, निसर्ग असो, मुलं असोत किंवा अगदीच इतिहास तर माझा आवडता सब्जेक्ट आहे. कुठलाही असो, अनेक टेक्निकल असो, कुठला तुमचं एंटरप्रेन्युअरशिप, असे अनेक विषय आहेत. त्या विषयावर लिहायची मला संधी मिळत गेली. मॅडम, तुम्ही आता कॉन्टेंट रायटिंगचा उल्लेख केला आहे, तर यामध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? आता या जमान्यामध्ये, आत्ताच्या कलियुगात म्हणण्यापेक्षा मॉडर्न सगळ्या सोशल जमान्यामध्ये कॉन्टेंट रायटिंगला खूप जास्त महत्त्व आहे, येतं आहे. कारण कसं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येत आहेत. त्याला काय आणि लिमिटेशन्स राहिल्या नाही आहेत की कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट असावं, साबणच असावं का एखादा कपडेच असावे, काही नाही. अनेक प्रकारचे विषय, जसं मगाशी बोलली तसं अनेक प्रकारचे प्रोडक्ट आज मार्केटमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला कॉन्टेंट रायटिंगची, एखाद्या चांगल्या लेखनशैलीची गरज असते. त्यामुळे ही डिमांड वाढतच जाणार आहे. कारण जसे जसे व्यवसाय वाढत आहेत, त्या व्यवसायाच्या निगडीत त्यांना लेखनही तर हवं असतं त्यांना मार्केटमध्ये येण्यासाठी. बरोबर. मग जे अगदी तुम्ही त्या व्यवसायासाठी जाहिरात करतायत, तर त्या जाहिरातीमध्ये जो कंटेंट असतो, जे लिहिलेलं असतं, त्याला आपण कंटेंट म्हणतो. मग ते जे लिहिलेलं असतं ते लिहिण्यासाठी चांगलं कौशल्य असलेले त्यांना रायटर लागतो, लेखक लागतो. मग त्याच्या पुढे जाऊन अजून अनेक गोष्टी असतात त्याच्या संदर्भातल्या. त्यामुळे ही डिमांड नेहमी वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुमच्या अंगात जर का एखादी चांगली अशी शैली असेल, लेखन शैली असेल, तर त्याचा चांगला वापर करून तुम्ही नक्की घेऊ शकता. म्हणजे ह्याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून कॉन्टेंट रायटर खूप फायदेशीर आहे म्हणायला हरकत नाही. मॅडम, आपण मीरा हीर या संगीत अल्बमसाठी गीत लेखन केलं आहे, तर तो अनुभव सांगायचा झाल्यास आपण काय सांगाल? खूपच सुंदर होता. मीरा हीर नावाचा जो हा अल्बम आहे तो पलाश प्रोडक्शनचा अंडर 2024ला रिलीज झालाय. त्याच्यामध्ये 7 ते 8 गाणी आहेत. तर पण त्याच्यामध्ये गीतलेखन जे केलं गेलंय ते करताना खूप सुंदर अनुभव आला. कारण कुठलंही गीत मी ठरवून लिहिलेलं नाहीये, ते कंपोजही मी केलेलं आहे. म्हणजे रायटिंगही केलंय आणि कंपोज केलंय. कारण मी कुठली शास्त्रीय गायिका नाहीये, मला संगीताचं नॉलेज नाहीये. पण तरी असं होत गेलं की ते गीत लिहिताच मला त्याच्यावर चाल, धून आठवत गेली.
जमत गेली आणि ते एक सुंदर गाणं बनलं. त्यामुळे तो अनुभव खूपच सुंदर आहे. माझ्या आयुष्यातला पहिला अल्बम होता हां. आणि प्रॉपर प्रोफेशनली आम्ही तो सक्सेसफुली बनवला. त्याच्यात मला जास्त समाधान आहे. मॅडम, तुम्ही मीरा हीर या संगीत अल्बमच्या आधी अजून आहे तिथेच राधा या गीतासाठी दिग्दर्शन केलं आहे, तर हो, त्याविषयी काय सांगाल? मीरा हीर हा मी केला होता, पण माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं दिग्दर्शन मी अजून आहे तिथेच राधा या गाण्याचं केलं आहे. मला वाटतं 2023 का 22ला ते रिलीज झालं होतं गाणं. हे गाणं स्पृहा जोशींनी लिहिलेलं आहे. लोपमुद्राच्या कविता संग्रहातलं आहे तिच्या ते माझ्या वाटेला आलं. हे खूप ती एक वेगळी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी मला फार छानच वाटतं. श्रीकृष्णाचं गाणं आहे. श्रीकृष्ण आणि राधेच्या भावना आहेत श्रीकृष्णाच्या बाबतीतच्या, पण ती राधा काय आहे, ती तेव्हापासूनची राधा जी आहे ती एक प्रतिकृती आहे. जनमनातली राधेची प्रतिकृती आहे की ती म्हणजे अगदी तीच राधा नाही, पण तशा स्वभावाच्या अशा अनेक मुली आहेत, तसेच अनेक श्रीकृष्ण जर का असतील, पण ते स्वभाव जो आहे त्या प्रतिकृती आहे ती राधा अजूनही त्या कानाला शोधते. युगे युगे लोटली तरीही तीच का राधा आपल्या कानाला शोधत कलियुगापर्यंत येऊन पोचली. तिची अवस्था, मानसिक अवस्था, तिची एकंदरच मेंटल सिच्युएशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या छानशा गाण्यामधून रेखाटल्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्यामध्ये एक स्त्री मन तुम्ही रेखाटलं आहे. हा, स्त्री मन रेखाटायचं अशी जबाबदारी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती. कारण ते कसं झालं, दिग्दर्शन करताना अनेक दिग्दर्शक आले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या होत्या, परंतु कुठलीच पसंत पडत नव्हती प्रोड्युसरला. पण मी ते गाणं ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात जी राधा होती ती परफेक्ट मॅच प्रोड्युसरला होत होती. त्यामुळे ते गाणं झालं. ते गाणं करू शकलो आम्ही सक्सेसफुली. खूप सुंदर आणि गोड गाणं आहे ते. तो माझा पहिला अनुभव होता दिग्दर्शनासाठीचा. बरं. आणि चॅलेंजेस पण भरपूर होती, कारण तेव्हा मुळात दिग्दर्शन कशा प्रकारे केलं जातं, काय काय रूल्स असू शकतात किंवा काय काय अजून गोष्टी आपल्याकडे, म्हणजे वस्तू वगैरे सुद्धा काय काय पाहिजेत हेच मुळात मला माहीत नव्हतं. मी उतरली अशी पाण्यामध्ये, काहीतरी करायचंय आपल्याला, हे डोक्यात आहे, हे आपल्याला करायचंय, एवढंच फक्त माहिती होतं. पण ते होत गेलं. अनेक आव्हानं आली त्या दिवशी, कारण शूटच्या दिवशी, कारण भरपूर पाऊस होता. पण लकीली माझ्यासाठी पावसाने थोड्या वेळ विश्रांती घेतली होती शूटसाठी. अनेक गोष्टी आहेत, त्या आठवणी वेगळ्या आहेत, पण खूप सुंदर झालं गाणं. खूप छान अनुभव होता. मॅडम, आता मला सांगा की साहित्य हे समाज परिवर्तन घडवू शकतं का, असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच. आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो आपण. अगदी संतांपासून जे साहित्य आहे किंवा त्याच्या आधीपासून हे आहे, त्यातून बोध निर्माण करणारी अनेक साहित्य निर्माण झालेली आहेत समाजासाठी. त्याच्यामुळे हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे साहित्य, की त्याच्यातून प्रबोधक जे निर्णय तयार झालेले आहेत, प्रबोधने होत आहेत आणि प्रबोधने झालेली आहेत आणि होत राहतील. अनेक चांगले चांगले विचार मांडण्याची शक्ती आपल्या लेखणीमध्ये असते. बरोबर. त्यामुळे निश्चितच साहित्यामध्ये तेवढी ताकद आहे असं मला नेहमी वाटतं. साहित्यामध्ये ताकद आहे समाज परिवर्तन घडवण्याची. Yes. पण मला सांगा की सोशल मीडियामुळे साहित्य जवळ आलंय की दूर गेले असं वाटतंय? सोशल मीडियामुळे साहित्य जवळ आलंय की दूर गेल्यापेक्षा आहे ना, मला असं वाटतं की ते थोडंसं चिप लेवलला उतरलेलं आहे. मी काहीतरी लिहिते आणि समोरचा काहीतरी लिहितो असं बघून तिसरा माणूस, ज्याला ह्याच्याबद्दल खरंच काही माहिती नाही आणि फक्त उगाच स्टारडमच्या आणि एका रात्रीत फेमस व्हायचंय म्हणून काहीही तुम्ही टाकाल आणि कोणाच्याही नावाने काहीही घाणेरडं वगैरे लिहून जर का फेमस होणार असाल तर ते चुकीचं आहे ना. म्हणजे तुम्ही साहित्यालाही बदनाम करताय. सो मला हे असं वाटतं, खरं तर सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम असायला पाहिजे आहे, परंतु त्याचा गैरवापर प्रत्येकावर ते शेवटी अवलंबून आहे. एखादी आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, चांगली गोष्ट जर का आहे, तर त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचा का वाईट उपयोग करून घ्यायचा हे ज्याच्या त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे मला ही गोष्ट अगदीच खटकते खरं तर नेहमी, की साहित्याचा चुकीचा उपयोग, दुरुपयोग कोणी करून घेता कामा नये. कारण आता
त्याचा परिणाम ऑटोमॅटिकली येणाऱ्या जनरेशनवर होतोय. म्हणजे वाचकांपर्यंत चांगलं असं गेलं पाहिजे. चांगलं गेलं पाहिजे, प्रभावी गेलं पाहिजे, टीकात्मक का असेना पण ते जेन्युअन असलं पाहिजे, बरोबर. खरं असलं पाहिजे, बरोबर. थोतांड नसावं. कुठल्याही विषयाला अनुसरून तुम्ही काहीही ओरडत सुटाल तर तसं नाही होत ना. बरोबर. त्याचं खरोखर त्याची पार्श्वभूमी तुम्ही चेक करा. मनात आलं आणि लिहिलं असं नाही होत. नुसती जर का शब्दांची मांडणी असून चालत नाही चालत. आणि अभ्यास शेवटी खूप महत्वाचा आहे. तुम्ही काहीही लिहा, कुठलंही तुमच्या विषयावर लिहा, सामाजिक विषयावर लिहा, काहीही लिहा, तुमचा अंतर्मनातला विषय असू दे, त्याच्यावर 3-3दा 4-4दा 100 वेळा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही समाजापर्यंत ते पोचवा. बरोबर. छान मॅडम. मॅडम, महाभारत कुरुक्षेत्र या लेख मालिकाची आपल्याला संकल्पना आहे ती कशी सुचली, त्याविषयी आम्हाला काय सांगा. संकल्पना सुचली म्हणजे हे 2020ला जेव्हा पहिलं लॉकडाऊन झालं, जसं मी मगाशीच म्हणाले, मी कॉन्टेंट रायटिंगही करते अनेक वर्षांपासून. तर मी ज्या कंपनीसाठी रायटिंग करत होती, कंटेंट्स तयार करत होती, त्यांचे जे CEO आहेत मकरंद पाटील, त्यांना ही कल्पना सुचली ॲक्च्युली. महाभारताचं महायुद्ध हे 18 दिवसांचं होतं आणि आपलं त्यावेळेस सगळ्यात पहिलं लॉकडाऊन जे होतं तेही मला वाटतं 18 का 20 दिवसांचं होतं. आणि त्यावेळेस अख्खं जग एकाच जागी ठप्प झालं होतं. मग लोकांना काहीतरी नवीन काहीतरी संकल्पना पुढे आणून काहीतरी तर लोकांना फीड देणं हे गरजेचं आहे, किंवा त्या दिवसांमध्ये ते चांगलं होऊ शकलं असतं काहीतरी. त्यामुळे ती संकल्पना मला मकरंद पाटील यांनी सुचवली. आणि मला इतिहास विषय फार आवडतोच आणि महाभारत तर माझा फार जवळचा विषय आहे. मग त्याच्यावर मी थोडासा अभ्यास करून मग ते आम्ही ब्लॉग सिरीज सुरू केली आणि त्याला खूप 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 छान रिस्पॉन्स मिळाला. ते महायुद्ध जे आहे ना, 18 दिवसांचं महायुद्ध कुरुक्षेत्र जे आहे, कुरुक्षेत्र आम्ही त्याला का नाव दिलं होतं, कारण ते जे 18 दिवसांचं महायुद्ध होतं त्याच्यावरच त्याच्या घटनाक्रम आहेत त्याच्यावरच ती ब्लॉग सिरीज होती आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला. मॅडम, साहित्य संवादाच्या या श्रोत्यांसाठी आपण शेवटी काय सांगाल. साहित्याविषयी जर का जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा अनेक जणांचं खूप सुंदर सुंदर लिहिलेलं साहित्य डोळ्यासमोर उभं राहतं. तर सगळ्यांनीच ते भरपूर वाचा. तुम्ही लिहाल की नाही ही नंतरची गोष्ट आहे. प्रत्येकाला काय लिखाणाची आवड असते असं अजिबातच नाही, पण ते वाचाल म्हणतात ना, ते हे अगदी खरं आहे. आत्ताही खरं आहे आणि नेहमीच खरं असणार आहे. तुम्ही जेवढं वाचता ना तेवढं प्रगल्भ होता. एक तुमचा नवीन प्रवास आणि नवीन काहीतरी शिकता तुम्ही त्याच्यातून. वाचन संस्कृती ही कधीच खंडित नाही झाली पाहिजे. तुम्ही कुठेही वाचा, कसंही वाचा, तुम्हाला जे आवडेल त्या विषयात वाचा. अवांतर वाचा, अभ्यास वाचा किंवा इतिहास वाचा, भूगोल वाचा, पण वाचा. वाचणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. नाहीतर काहीच जमलं नाही तर माणसं वाचा. छान मॅडम, आपण आलात. आपल्या लेखणीतून साहित्य निर्माण होत नाही तर माणसांच्या भावना, विचार आणि आयुष्याच्या विविध पैलू जिवंत होत आहेत. मराठी साहित्य, संगीत, सर्जनशील माध्यमाच्या क्षेत्रात आपण कार्यरत आहात. आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.